मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या तपपूर्तीनिमित्त भाजपा संकल्प 2038 म्हणजे आज 26 आहे, आणखीन 12 वर्षांनी बरोबर कोकणामध्ये आम्हाला काय करायचं आहे बाबांनो, पत्रकार मंडळी, तो संकल्प आम्ही तुमच्या साक्षीने आज सोडत आहोत. आमचा संकल्प काय असेल तर तो संकल्पसुद्धा 10 मुद्द्यामध्ये मी केला आहे. त्याचं प्रत्येकाला पत्र देईन, पण 1-2 मिनटात फक्त त्याचं सांगतो. क्रमांक 1, रोजगार. मुंबईला जाणे बंद झाले पाहिजे. कोकणातील 50% तरुणांना जिल्ह्यातच 25,000 अधिक पगाराची नोकरी मिळणे. 10,000 नवीन MSME युनिट, काजू, आंबा, मासे, दूध प्रक्रिया पर्यटनावरती होणे. रिव्हर्स मायग्रेशन. मुंबई पुण्यातून 10 लाख लोक पुन्हा कोकणात परत आले पाहिजे. 80% बंद असलेली घरं परत उघडली पाहिजेत. दरडोई उत्पन्न माझ्या कोकणी माणसाचं आज 1.5 लाखापासून जे आहे ते 5 लाखापर्यंत नेण्याचा आमचा संकल्प आहे. क्रमांक 2, कनेक्टिव्हिटी. मुंबई गोवा हायवे जो 12 वर्ष या ठिकाणी काम सुरू आहे, 90% काम झालं आहे, तिथे 100% पूर्ण करणं पुढील वर्षभरात. आणि मुंबई गोवा 6 तासात, जो 12-13 तास लागायचं, 14 तास लागायचं, तो 6 तासात प्रवास पूर्ण झाला पाहिजे. कोकण रेल्वे दुपदरी, 20 नव्या गाड्या आणि दादरपासून सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे 8 तासात ह्या गाड्या पोचाव्यात, म्हणून दुपदरीकरणाचा पुढच्या कालावधीत पूर्ण झालं पाहिजे. चिपी रत्नागिरी विमानतळावरून रोज दिल्ली, बंगलोर, दुबई, पुणे अशा फ्लाईट्स गेल्या पाहिजेत. प्रत्येक गावात BSN, जिओ, एअरटेलचे 100% टॉवर झाले पाहिजे. म्हणजे कनेक्टिव्हिटी प्रत्येक गावातली पूर्ण झाली पाहिजे. मुंबई गोवा जलवाहतूक कमी दरात आणि सर्वसामान्यासाठी आणि सर्व थांब्यावर थांबणारी अशी निर्माण सुरू करणं हा आमचा संकल्प आहे. शेतकरी आणि मच्छीमार उत्पन्न दुप्पट नाही तर पुढच्या 12 वर्षात तिप्पट झालं पाहिजे, हा आमचा संकल्प आहे. हापूस आंबा निर्यात जी आज 5,000 कोटीची साधारणतः पकडली जाते, ती 25,000 कोटीची कशी होईल. फळ प्रक्रिया, मत्स्य प्रक्रिया, दूध प्रक्रिया 100% कोकणातच होईल. प्रत्येक शेतकऱ्याला घरगुती आणि बागायती 24 तास वीज मिळेल, हा आमचा संकल्प आहे. पर्यटन. गोव्याला टक्कर देणं. वर्षाला 1 कोटी पर्यटक, आज 20 लाख येतात, 1 कोटी पर्यटक सिंधुदुर्ग रत्नागिरीत आले पाहिजेत. कोकणातील सर्व समुद्रकिनारे इंटरनॅशनल बीच डेस्टिनेशन झाले पाहिजेत. 5,000 होमस्टे, 2,000 रिसॉर्टची साखळी निर्माण करणं आणि स्थानिक 2 लाख बेरोजगारांना रोजगार देण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. रायगड, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, सावंतवाडी असं पर्यटनाचं सर्किट निर्माण करणं हा आमचा संकल्प आहे. आरोग्य. गोवा, मुंबईला धावणे आता बंद करायला आमचा संकल्प आहे. प्रत्येक जिल्ह्यात शासकीय मेडिकल कॉलेज जे कामं सुरू आहेत, 500 बेडचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल घेऊन जनतेत समर्पित झाले पाहिजेत. हार्ट अटॅक, कॅन्सर, MRI, डायलिसिस उपचार त्या शहरातच झाले पाहिजेत, आमचा संकल्प आहे. शिक्षण. प्रत्येक तालुक्यात ITI, IT पार्क, स्किल सेंटर्स, हॉस्पिटॅलिटी, मरीन, फूड प्रोसेसिंग कोर्सेस. कोकण ऋषी विद्यापीठाला जागतिक दर्जाचं रिसर्च सेंटर करायचा आमचा संकल्प आहे. आणि कोकणामध्ये स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी लवकरच सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. पाणी पुरेसं पाऊस तरी टंचाई संपली पाहिजे, म्हणून 3,000 मिलीमीटर पावसाचे 50% पाणी अडवले पाहिजे. आज जे 20% अडवलं जातं. प्रत्येक वाडीला 12 महिने नळाने पाणी मिळालं पाहिजे. नदी जोड आणि खाडी व नदी गाळमुक्त प्रकल्प हाती घेण्याचं आम्ही ठरवलं. शहरांचे नियोजन. सिमेंटचे जंगल नको, पर्यावरणाचे रक्षण हवे. काही मुद्दे तुम्हाला फार आवडतील, इनोव्हेटिव्ह वाटतील, मुद्दाम लक्ष देऊन ऐका. कोकणातील सर्व शहरे स्मार्ट टाऊन, कचरा सांडपाणी 100% प्रक्रिया त्या ठिकाणी झाली पाहिजे. CRZ नियम पाळून पर्यटन, समुद्रकिनारा बकाल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गावाचे कोकणी लूक जपून ठेवले पाहिजे. आणि प्रदूषण नियंत्रण नव्हे, प्रदूषण नियंत्रण मंडळ जे आहे ते प्रदूषण नियंत्रण मंडळ नव्हे तर प्रदूषण निर्मूलन मंडळ स्थापन करा. Am I right? प्रदूषण नियंत्रण म्हटलं की प्रदूषण करा, पण नियंत्रणात ठेवा. आमचा हट्ट आहे. उद्या सकाळी लोट्यात आहे, मी सुरू केलं आहे. मी पंकजाताईला भेटून आलो आहे. ताई आशीर्वाद दे, पर्यावरण खातं तुझ्याकडे आहे. मी लोट्यात आहे परवा. त्यामुळे माझा निर्धार आहे पुढील ह्या 6, 10, 12 वर्षात जे काय आमचं आहे ते प्रदूषण नियंत्रण नाही, प्रदूषण निर्मूलन झालं पाहिजे. प्रदूषण मुक्त कोकण झालं पाहिजे. महिला सक्षमीकरण. लखपती दिदी नाही, करोडपती दिदी झाली पाहिजे. आमच्या महिला करोडपती झाल्या पाहिजे.
1,00,000 महिला बचत गटांना आंबा काजू मसाल्याचे ब्रँड तयार करणं, महिला पर्यटक, गाईड, बोट चालक, ड्रोन पायलट 50% त्यांनी महिलांनी चालवलं पाहिजे. आणि मुंबई, पुणे, दिल्ली येथे महिला बचत गट विक्री केंद्र सुरू झाले पाहिजेत. त्याच्या वस्तूंचे जे मुंबईत मी महापौरांची बैठक घेऊन सुतोवाच केला आहे आणि मुंबईतले सगळ्या बाजारपेठा महापौर आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमननी मला मान्य केलं आहे की सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधल्या महिला स्पेसिफिकली बचत गटांना आम्ही मुंबईच्या बाजारपेठा जे BMCच्या बाजारपेठा आहेत, BMCचे मार्केट्स आहेत, ते आम्ही ओपन करून देतो. मी मीटिंग घेऊन त्याला सुरू केलेलं आहे. शेवटचं सांस्कृतिक विकासाबरोबर अस्मिता, दशावतार, नमन, जाखडी इत्यादींना GI टॅगिंग, सरकारी आश्रय. मी कालच आशिष शेलाराम बोरा यासंबंधी बैठक घेतली आहे. कोकणी भाषांना साहित्य अकादमीची मान्यता मिळणं आणि मुंबई आणि त्याच्या आसपास सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड भवन निर्माण करणं, म्हणजे जे आपले विद्यार्थी, आपली मुलं किंवा आपले सांस्कृतिक काम करणारी मंडळी जातील त्यांची निवासाची, राहण्याची काही सोय व्हावी, अशा प्रकारचा संकल्प बाबांनो एक 10 मुद्द्यामध्ये केला आहे. शेवटी एकच वाक्य मी म्हटलं आहे तेवढं सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जेव्हा कोकणातील तरुण अभिमानाने सांगेल मी मुंबईला नोकरीला नाही गेलो, मुंबईवाले माझ्याकडे नोकरीला आले आहे. जेव्हा मुंबई, पुणे, गोवा ही मंडळी माझ्या कोकणातील माझ्या त्या ITच्या तरुणाकडे, माझ्या स्टार्टअपवाल्या मंडळीकडे, MSME असलेल्या मंडळीकडे, वर्क फ्रॉम होम हे सुद्धा ITचा मोठे प्रोजेक्ट आपण इथे आणून या ठिकाणावरून करू शकतो. आज काय झालं आहे माहिती आहे? आज मुंबईकरांचं किंवा बाहेरच्या पुणेकरांचं कोकण हे एक फार्म हाऊस झालं आहे. कोकणाकडे बघताना बाहेरचे लोक कोकण एक फार्म हाऊस समजतात, म्हणजे ते फार्म हाऊस म्हणून आपण वापरले जातो. माझं म्हणणं आहे हळूहळू वयस्करांचं स्टेशन होईल, वृद्धाश्रम टाईप होईल. आपल्याला पुन्हा आपल्या कोकणातल्या तरुणांना संजीवनी द्यायची आहे, प्रत्येकाच्या हाताला काम द्यायचं आहे. आणि माझा विश्वास आहे, माझा तर 6 वर्षाचा कार्यकाळ मी याला समर्पित केलाच आहे, पण 12 वर्षाचा आम्ही संकल्प घेऊन उभे आलो आहे. मोदी साहेबांनी 12 वर्षांनी काय केलं 12 वर्षात हे तर सांगितलं, एक तो झाकी है. अब कोकण के 12 वर्ष विकास किया बाकी है, हे मला तुमच्यासमोर सांगायचं होतं.